મહારાષ્ટ્રમાં ભારે વરસાદની અસર શાકભાજીની ખેતી પર જોવા મળી. પ્રેમોન્સૂનના ભાગરૂપે આવેલ વરસાદ ખેડૂતોને પાયમાલ કરી રહ્યો છે. નવી મુંબઈના એપીએમસી બજારમાં શાકભાજીની આવકમાં ઘટાડો થયો. વરસાદને કારણે ટામેટાં બગડી ગયા છે, જેને કારણે બજારમાં પણ આવક ઓછી થઈ છે. આ ઉપરાંત ભાવમાં પણ 10% જેટલો વધારો નોંધાયો છે. વેપારીઓએ જણાવ્યું છે કે વરસાદને કારણે બજારમાં ભાવ ઉંચકાયા છે. ખેતરોમાં ટામેટાં બગડી ચૂક્યા છે, જેને કારણે તેની આવક ઓછી જણાઈ રહી છે. અત્યારે હાલ ટામેટાં 40 થી 50 રૂપિયે પ્રતિ કિલો વેચાઈ રહ્યા છે. વેપારીઓએ એમ પણ કહ્યું કે જો વરસાદ આ રીતે चालू રહેશે તો ભાવમાં વધારો જોવા મળી શકે તેમ છે. તમારી પાસે लय गडबड झाली आता 10 दिवस झाले पावसामुळे ते माल लय खराब झालेले आहे. आता नवीन फळ निघायला टाइम उशीर लागेल जरा. त्यानंतर काय बाजार उलटा पुलटा होईल, कमी जास्त असेल. आता यावेळी तर बाजार महाग आहे. किमतीमध्ये काय फरक पडतो? किमतीमध्ये काय फरक आहे? किमतीमध्ये फक्त 10% फरक आहे. पहिले टमाटे होते 30 रुपये, आता झाले 40-45 रुपये. आवक कशी आहे टमाटर? आवक लोकांना हे काय काय घरगुती वस्तू आहे, आपल्याला घ्यायला लागतो. बरोबर आहे का? माल किती येतोय सध्या बाहेर? माल आता फिलहाल तो कमी आहे जरा. आता मुंबई लोकल चालू झालंय. आता महाराष्ट्र माल नाशिक चालू आहे, सातारा चालू आहे, बँगलोर चालू आहे. आता फक्त मुंबईचा माल जास्त आता चांगला यायला सुरुवात झालेली आहे. आता किमती वाढण्याचे मुख्य कारण काय आहे? काय आता कारण काय, पाऊस आहे, अजून काय आहे. ही परिस्थिती अशीच राहील तर पुढे कमी होईल की वाढेल? पाऊस असेल तर वाढेल. जास्त पाऊस झालं तर ते बरं आहे की चांगला फळ निघेल, नंतर बाजार कमी होईल, जास्त होईल. ग्राहकांची मागणी कशी आहे? काय चांगलं करेल, काय वाईट नाही. गेल्या खेळ 100 रुपये 2.5 किलो बाहेर, 40 रुपये किलो खपत आहे बाहेर, 40-50 रुपये किलो बाहेर खपत आहे. आपल्या होलसेल मार्केटमध्ये 30-35 असा बाजार चाललेला आहे. नाव काय तुमचं? विजय सोनकर.